वार्तांकन रोखठोक बातमी। कडाक्याच्या उन्हानं अंगाची लाही लाही होत असतानाच फळ बाजारात फळांचा राजा हापूसचं आगमन झालंय। मात्र यंदा बाजारपेठेत देवगड की कर्नाटक असा पेच सामान्यांसमोर पडला असून हापूसचा सुगंध सुखावत असला तरी त्याचे दर मात्र डोळ्यात पाणी आणतायत। दुसरीकडे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी नागरिक आता कलिंगड आणि खरबुजा सारख्या पाणीदार फळांना आधार बनवत आहेत। किरकोळ बाजारात हापूस आंबा 1200 ते 2000 रुपये डझन, तर कर्नाटक हापूस 600 ते 800 रुपये डझन दराने विकला जातोय। याशिवाय लालबाग 200 रुपये किलो, पायरी 300 रुपये डझन आणि बदाम आंबा 160 ते 200 रुपये किलो दराने उपलब्ध आहे। एप्रिलच्या सुरुवातीपासून बाजारात आंब्याची आवक वाढण्याची शक्यता असून संपूर्ण महिनाभर समाधानकारक पुरवठा होईल असा अंदाज आहे। सध्या बाजारात लालबाग 200 रुपये किलो, पायरी 300 रुपये डझन आणि बदाम 160 ते 200 रुपये असे आंब्याचे दर आहेत। एप्रिलच्या सुरुवातीला आवक वाढून दर आवाक्यात येतील अशी आशा आहे। तोवर अवघ्या 5 ते 15 रुपये किलोने मिळणारे कलिंगड आता 20 ते 30 रुपयांचे खरबूज गरिबांचा आणि मध्यम वर्गीयांचा मोठा आधार बनलाय। उन्हातून आल्यानंतर लगेच थंड फळं खाणं टाळावं, आधी शरीराचं तापमान सामान्य होऊ द्यावे। तसेच बाजारात उघड्यावर मिळणारे फ्रूट चाट संसर्ग आणि फूड पॉयझनिंगला निमंत्रण देऊ शकतं, त्यामुळे घरीच स्वच्छ केलेली ताजी फळं खाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारची फळं खाताना घरी पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी। जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेली फळं खाऊ नयेत असं तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।